पनवेल तालुक्यातील नितळस गावात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज आणि लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलाबाबत शेतकरी कामगार पक्षाचे डी.बी. म्हात्रे यांनी प्रचारात खोटी माहिती पसरवत राजकारण सुरू केल्याचा आरोप करण्यात येत आहे। महाविकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षाकडून या मुद्द्यावरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे छत्रपती संभाजी महाराज आणि लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे संस्थापक, अध्यक्ष आणि प्रशिक्षक रुपेश पावसे यांनी सांगितले। पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून कोट्यावधींची विकास कामे मार्गी लागली असून अनेक कामे त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने आणि स्वखर्चातूनही पूर्ण केली आहेत। त्याच धर्तीवर नितळस गावातील नवोदित आणि होतकरू तरुणांसाठी छत्रपती संभाजी महाराज आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सुसज्ज असे राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल उभारण्यात आले आहे। या संकुलासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतःहून सुमारे 23 लाख रुपयांचा खर्च केल्याचे रुपेश पावसे यांनी सांगितले। दरम्यान या कुस्ती संकुलाचे संस्थापक, अध्यक्ष आणि प्रशिक्षक रुपेश पावसे यांनी स्पष्ट भूमिका मांडत विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी सांगितले की डी.बी. म्हात्रे हे जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहेत। प्रत्यक्षात डी.बी. म्हात्रे यांनी या संकुलासाठी केवळ 5 ते 6 लाख रुपयांची मदत दिली असून उर्वरित कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे जाण्याचा सल्ला डी.बी. म्हात्रे यांनीच आम्हाला दिला होता। पावसे यांनी पुढे माहिती देताना सांगितले की या कुस्ती संकुलाच्या देखभाल आणि मासिक खर्चासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर हे दर महिन्याला स्वतःच्या खिशातून 30 ते 40 हजार रुपये खर्च करत आहेत। असे असताना हे संकुल मी बांधून दिलं असल्याचा डी.बी. म्हात्रे यांनी लोकांना सांगत सुटले आहेत। मात्र या विषयाचा खुलासा कुस्ती संकुलाचे संस्थापक, अध्यक्ष रुपेश पावसे यांनी केला असल्याने डी.बी. म्हात्रे हे श्रेय घेण्याच्या नादात तोंडावर पडल्याचे चित्र दिसून येत आहेत। मी पहलवान रुपेश पावसे, ग्रामपंचायत सदस्य नितळस। आताच एक 4 ते 5 दिवसापूर्वी डी.बी. बाई म्हात्रे यांनी एक बाईट दिली होती व्यायामशाळेबद्दल का व्यायामशाळा ही मी बांधलेली आहे, आमदार साहेब फक्त छप्पर टाकून दिला, पण ही सर्व माहिती खोटी आहे। त्यांनी फक्त एक 5 ते 6 लाखाचं काम केलं आहे आणि आमदार साहेबांनी 23 लाखाचं काम केलं आहे। अर्धा एक कॉलम काढले आणि भीती बांधून पुरं झाल्यावर त्यांनी मला सांगितलं का तुम्ही याचे पुढचं काम आमदार साहेबांकडून करून घ्या। तर मी दुसऱ्या दिवशी लगेच माझे प्रेरणास्थान प्रशांत ठाकूर साहेब यांना भेटलो आणि सांगितलं साहेब या पुढचं काम आपल्याला व्यायामशाळेचं करायचं आहे। तर आमदार साहेबांनी कोणताही विलंब न करता मला सांगितलं का मी दुसऱ्या दिवशी काम बघायला येतो। ते बघून साहेबांनी लगेच एक 5 ते 10 मिनिटात राजू सोनी साहेबांना फोन केला का याचे पुढचं काम काय असेल ते करून घ्या रुपेशकडून। तर राजू साहेबांनी एक 3 ते 4 दिवसात टोटल काम आम्हाला 1 ते 2 महिन्यात पूर्ण करून दिलं आणि फक्त आता का त्या दिवसात डी.बी. म्हात्रेंनी आदर्श पर्वला न्यूजला एक बाईट दिली का म्हणतात का आमदार साहेबांनी व्यायामशाळाला फक्त छप्पर टाकून दिला आहे आणि बोलतात का व्यायामशाळा आमची आहे, पण हे असं सर्व चुकीचं आहे। डी.बी. म्हात्रे यांनी फक्त एक 5 ते 6 लाख काम केलं आहे आणि जेव्हा व्यायामशाळा बांधायला घेतली तेव्हा आम्हाला राजकारणाचा कोणताही आदेश दिला नव्हता। एक समाजसेवक म्हणून त्यांनी काम करायला घेतलं होतं। आता ते राजकारणात उतरल्यामुळे ते स्वतः आम्हाला बोलले का मला नाही बोलले, माशी का बोलत नाही काय नाही, आमचे काही आहेत पहलवान त्यांनासुद्धा बोलले का व्यायामशाळा मी बांधले असं काही नाही, सर्व चुकीचं आहे। हे सर्व केलं आहे ते माझे प्रेरणास्थान आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनीच केलेलं आहे।